भडगाव तालुक्यासह शहरातील गिरणा नदी पात्रातून सध्या अवैध वाळू वाहतूक सुरू आहे। दरम्यान आज सकाळी नालबंदी पळासखेडा परिसरातील 10 टायर असलेली वाळू भरलेला डंपर पकडून तो डंपर पोलीस ठाण्यात जमा केला आहे। या डंपरचे मालक पाटील बोला संजू धीरज आहे व अजून कोणी गहिरे आहे का, कारण या नावाची महसूल चोरांमध्ये मोठी यादी आहे। महसूल विभागाने वर्ग केला आहे। तालुक्यातील शहरातील सध्या गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक हा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे। यावर सतत कारवाई करूनही वाळू माफिया ही गिरणा नदी खाली करण्याची शपथ घेतल्याचं दिसत आहे, उत्खनन सुरू ठेवत आहे। यावर स्थानिक तलाठी मूग गिळून गप्प बसले होते। अखेर पहिल्यांदा 3 डंपर नवीन वर्षात कारवाई झाली। यावर आज सकाळी चाळीसगावचे DYSPच्या पथकाने संभाजी पाटील, रवींद्र पाटील, ज्ञानेश्वर बडगुजर, प्रकाश महाजन यांनी सकाळी 6 वाजता नालबंदी पळासखेडा गावादरम्यान परिसरातील 3 वाळूने भरलेले डंपर पकडून ते डंपर पोलीस स्टेशन मध्ये जमा केले आहे। ही अवैध वाळू 3 डंपर पोलिसांनी महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। भडगाव तालुक्यासह शहरातील गिरणा नदी पात्रातून दररोज 60 ते 70 डंपर, ट्रॅक्टर, छोटे मोठे वाहन, बैलगाडी मोठ्या प्रमाणात रेती चोरून घेऊन जात असतात। हे महसूल विभागाला माहिती असून देखील डोळे असून आंधळेपणाचे सोंग घेत होते। आता कायद्याचा बगडा कायम सुरू राहणार का, यातच आज सकाळी चाळीसगाव विभागाची उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश चंदेल यांच्या पथकाने नालबंदी पळासखेडा गावाच्या दरम्यान 3 डंपरची कारवाई केली। मग स्थानिक पोलीस प्रशासन, स्थानिक महसूल अधिकारी कुठे झोपा काढत होते। जप्त करण्यात आलेले असून पुढील कारवाईसाठी भडगाव महसूल विभागाने आता काय पाऊल उचललेत याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.